नमस्कार. तर मनूच्या स्वयंपाकघरामध्ये आज आपण बनवतोय इन्स्टंट अप्पे. तर काय होतं, कधी-कधी आपल्याला अप्पे खाण्याची इच्छा होती, पण ऐन वेळेस आपल्याकडं पीठ भिजवलेलं नसतं किंवा मुलं अप्पे खाण्याचा हट्ट करतात. तर त्याच्यासाठी आज आपण इन्स्टंट अप्पे बनवतोय. बनवायला पण एकदम सोपं आणि चवीला खूप छान असे हे अप्पे. तर चला कसे बनवले हे मी तुम्हाला दाखवते. तर अप्पे बनवण्यासाठी काय काय साहित्य घेतले ते बघूयात. पाऊण वाटी इथं तांदळाचं पीठ घेतले. 1 वाटी रवा घेतलाय. तर बारीक रवा आहे, म्हणजे सुजी घेतली आहे. जाड रवा असला तरी पण चालेल. पाऊण वाटी दही घेतलंय. 1 चमचाभर जिरं, पाव चमचा हिंग घेतलाय. 4-5 कढीपत्त्याची पानं बारीक चिरून, बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीप्रमाणे मीठ, 1 टोमॅटो त्याच्यातल्या बिया काढून बारीक चिरून घेतले, 1 कांदा बारीक चिरून घेतलाय. आणि इथं आपण इन्स्टंट अप्पे बनवतोय, म्हणून त्याच्यासाठी आपण इथं अर्धा चमचा खायचा सोडा वापरणार आहे. इथं मी आता एक खोलगट भांडं घेतलंय. त्याच्यात आता आपण जो रवा घेतला होता, तर तो सगळा रवा मी त्या भांड्यामध्ये घालून घेते. आणि त्याचबरोबर आपण इथं तांदळाचं पीठ घेतलं होतं, तर ते तांदळाचं पीठ पण आपल्याला त्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं आहे. आणि रवा आणि तांदळाचं पीठ हे एकदम व्यवस्थित असं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. तर या पद्धतीने मी रवा आणि तांदळाचं जे पीठ आहे तर ते मिक्स करून घेतले. आता याच्यात आपल्याला काय करायचं आहे, आपण जे दही घेतलं होतं तर ते दही याच्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे. आपल्याला याचं अप्पेचं बॅटर बनवायचं आहे. तर त्याच्यासाठी मी हे दही घालून घेतले आणि चमच्याच्या मदतीने हे जे दही आहे तर हे या पिठामध्ये मी इथं मिक्स करते. तर आपल्याला याच्यामध्ये जसं लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून घ्यायचं आहे. म्हणून मी काय केलं, जी दह्याची वाटी होती त्याच्यातच थोडंसं पाणी घालून घेतलं आणि ते पाणी रव्यामध्ये मिक्स केलं आहे. तर आपल्याला इथं हे जे बॅटर आहे तर ते व्यवस्थित असं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. जसं लागेल तसं थोडं थोडं पाणी घालायचं, एकदम पाणी घालायचं नाही आहे, नाहीतर आपलं जे अप्प्याचं पीठ आहे तर ते पातळ होईल. इथं आपलं अप्प्याचं पीठ जे आहे तर ते छान असं भिजून तयार झालं आहे. तर हे बघा, खूप घट्ट पण नाही आणि खूप पातळ पण नाही, असं आपल्याला इथं हे पीठ तयार करून घ्यायचं आहे. आता या पिठामध्ये आपण एक फोडणी घालतोय. त्याच्यासाठी गॅसवर मी इथं एक तडका पॅन ठेवला आहे आणि त्याच्यामध्ये मी थोडंसं तेल घालून घेतले. तर हे जे तेल आहे तर आपल्याला हे व्यवस्थित असं चांगलं गरम होऊन द्यायचं आणि नंतर त्याच्यामध्ये जिरं आणि हिंग घालून घ्यायचं. जिरं आणि हिंग छान व्यवस्थित तडतडलं की त्याच्यात बारीक चिरलेला कढीपत्ता घालायचा. आणि आता ही जी फोडणी आहे तर ही फोडणी आपल्याला या अप्प्याच्या पिठामध्ये घालून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर हे व्यवस्थित असं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथं आपण जो बारीक चिरून ठेवलेला कांदा होता तर तो कांदा घालून घेतलाय. त्यानंतर बारीक चिरलेला टोमॅटो घालून घेतलाय. याच्यात आता आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे. त्याचबरोबर बारीक चिरलेली जी कोथिंबीर होती तर ती सगळी कोथिंबीर आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आहे. आणि आपण इन्स्टंट अप्पे बनवतोय म्हणून इथं मी सोडा घातलाय. तर सोडा घातल्यानंतर आपल्याला हे मिश्रण व्यवस्थित असं चांगलं मिक्स करून घ्यायचंय. तर हे बघा, इथं आपलं किती छान असं अप्प्याचं जे पीठ आहे तर ते बनून तयार झालंय. बनवायला अगदी सोपी रेसिपी आहे आणि झटपट तयार होते. आता गॅसवर मी एक अप्पे पात्र ठेवले आणि हे जे अप्प्याचं जे भांडं आहे तर ते चांगलं असं व्यवस्थित गरम होऊन दिलं आणि त्याच्यानंतर त्याच्यात थोडं थोडं तेल घालून घेतलंय, म्हणजे जे आपले अप्पे आहेत तर ते या भांड्याला चिकटणार नाही. तर या पद्धतीने आपल्याला आता हे जे अप्पे आहेत तर ते या भांड्यामध्ये घालून घ्यायचे. तर खूप छान असे हे आपले अप्पे बनून तयार होतात. तर या पद्धतीने मी सगळे अप्पे बनवून घेते.
याच्यावर आता आपल्याला एक झाकण ठेवायचं आहे आणि एक 3 ते 4 मिनिटं याला चांगलं वाफू द्यायचे, म्हणजे आपले आप्पे जे आहेत तर ते छान व्यवस्थित असे 3 ते 4 मिनिटं झाली. झाकण काढून बघूयात आता कसे झालेत ते. वाव, मस्त छान असे इथं आप्पे फुगलेत. तर आता इथं वरतून आहे ना मी थोडं थोडं परत तेल घालून घेते. तर खूप पण नाही घालायचं, थोडंसं आपलं नॉर्मल इथं तेल घालून घ्यायचंय आणि चमच्याच्या किंवा सुरीच्या मदतीने आपल्याला हे पलटी करून घ्यायचे. तर मी सुरीच्याच मदतीने इथं हे जे आप्पे आहेत तर ते पलटी करून घेते. तर हे बघा किती छान अशी जाळी पण आप्प्याला सुटली आहे. तर आता याच पद्धतीने सगळे आप्पे मी पलटी करून घेते. आप्पे पलटी करायला सुद्धा काहीच त्रास होत नाहीये, एकदम इझी हे आप्पे निघतात आहे, म्हणजे खाली पण बिलकुल चिकटलेले नाही आहेत. आप्प्याची एक बाजू तर छान भाजली आहे, पण दुसरी बाजू व्यवस्थित अशी भाजण्यासाठी आपण एखादा मिनिट हे आप्पे असेच गॅसवर ठेवणार आहे. तर गॅस स्लोच ठेवायचं आहे, फुल ठेवायचं नाही, नाहीतर आपले जे आप्पे आहेत तर ते जळून जातील. तर एखादा मिनिट आपण हे आप्पे असेच ठेवूयात आणि त्यानंतर आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. तर इथं 1 मिनिट झालाय, हे बघा दुसरी बाजू पण छान अशी भाजली गेली आहे. तर एका प्लेटमध्ये आता मी हे सगळे काढून घेते आणि आता पुन्हा एकदा आप्याच्या भांड्यामध्ये थोडंसं तेल घालून घेतले आणि जे राहिलेलं पीठ होतं तर त्या पिठाचे इथं मी पुन्हा एकदा हे आप्पे बनवून घेते. तर हे पण आप्पे बघा किती छान असे व्यवस्थित फुललेत. तर या पद्धतीने आपले इथं सगळे इन्स्टंट आप्पे बनवून तयार झालेत. आप्प्याला जाळी पण खूप छान आली आहे. तर अशा पद्धतीने इथं आपले इन्स्टंट आप्पे बनवून तयार झालेत. तर हे बघा किती छान त्याला जाळी आली आणि आतून पण छान असे व्यवस्थित शिजले गेलेत. तर एक मी तुम्हाला फोडून दाखवते. एकदम छान असे इथं आपले आप्पे बनवून तयार झालेत. तर हे आप्पे तुम्ही चटणीसोबत सॉससोबत खाऊ शकता. तर इथं मी शेंगदाण्याची चटणी बनवली आहे. तर ही रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करा आणि कशी झाली हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि अजूनही मनूचं स्वयंपाकघर या माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन आहे त्यावर क्लिक करा. त्यामुळे माझ्या येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचं पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल.